सुद्धा आहे या सुनावणीच्या दरम्यान। खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। आणि याविषयी बोलूयात भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत आपल्या सोबत। प्रवीणजी, एक मोठा दिलासा करतात राज्य सरकारला, कारण राज्य सरकारने विनंती केलेली होती, अनेक कारणं दिलेली होती आणि त्यानुसार आता 31 जानेवारी 2026 पर्यंतची वेळ मिळालेली आहे या सगळ्यासाठी। नाही, त्याचं स्वागतच आहे। एकदाची तारीख नक्की झाली, कारण शेवटी महाराष्ट्रातली लोक या निवडणुकांची वाट पाहत आहेत। अनेक लोक उमेदवार त्या ठिकाणी वाट पाहत आहेत। लोकशाहीमध्ये निवडणुका होणं अत्यंत आवश्यक आहे आणि सरकारनं त्या ठिकाणी निवडणुका वेळेत घेण्यासंदर्भात त्या ठिकाणी कोर्टाला सांगितलं होतं की काही टेक्निकल निवडणूक आयोगाच्या गोष्टी, यंत्रणा उभी करणं, ऑब्जेक्शन्स वगैरे असे काही कारण येऊन वेळ मागितली होती आणि त्याच्यामुळे मला कोर्टाने आज वेळ दिलेली आहे। आता कोर्टाने दिलेल्या वेळेत निश्चितपणे निवडणुका होतील अशा प्रकारचा विश्वास आहे। प्रवीणजी, याआधी सुद्धा ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती तेव्हा कोर्टाने 4 महिन्यांची मुदत दिली होती। आजच्या सुनावणीच्या वेळेला कोर्टाने विचारलंय की तुम्ही या 4 महिन्यांमध्ये काय केलं आणि मग पुन्हा एकदा ही वेळ वाढवून देण्यात आलेली आहे। यासोबतच विरोधक असे आरोप करतायत, म्हणजे आताच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बोलत होते, ते असे म्हणाले की सरकारला निवडणुकाच नकोयत आणि त्यामुळे मुद्दाम ही सगळी चालढकल केली जाते आहे। हे बालिशपणाचा आरोप आहे। सरकार निवडणुका नको, निवडणुकीच्या प्रक्रिया कशाला सुरू केली, निवडणूक आयोगाने यंत्रणा त्या ठिकाणी त्याचे कार्यान्वित का केली। आता ठीक आहे, एक गोष्ट खरी आहे की थोडं निवडणुकीला उशीर होते, वस्तुस्थिती आहे, पण सरकारच निवडणुका व्हाव्या वेळेत यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करते। परंतु क्लेम्स, ऑब्जेक्शन किंवा जी प्रक्रिया असते, उद्या घाई गर्दीत असंही बोलता कामा नये ना की याद्या चुकीच्या होत्या, असं पण रडी चढाव विरोधक खेळतायतच। त्याच्यामुळे मला वाटतं फुलप्रूफ त्या ठिकाणी प्रोसेस व्हावी याकरता त्या ठिकाणी वेळ मागितला होता आणि आता मला वाटतं टाइम बाउंड कोर्टाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आता विहित वेळेत निवडणुका 100% होतील। विरोधकांनी त्या ठिकाणी आरोप करायचं काम करावं, कारण ते जनतेशी त्यांची नाल तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे आता आरोप करणं सोपा मार्ग आहे। सरकारची पूर्णपणे इच्छा वेळेत घ्याव्या आणि लवकरात लवकर ते होतील। ठीक आहे, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही बोललात, बातचीत केलीत यासाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक